तांबराधरुणबिंबफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते मातृवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधाय हृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया विलोकिनितरां या लोकमान्यादिनी शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीता च सञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय तोत्रवित्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतये नमः। प्रविश्य मम वाचमिमां प्रसक्तां सञ्जीवयस्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली सेतनु कथेत मन गोविले कमलमालिकेसी जणू। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सततमी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनो, तुमचं परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याचा आपण मागील 4 दिवसापासून, आज 5वा दिवस आहे, आपण वाचन आणि निरूपणाचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा सर्वजण तुमच्यासहित मी सुद्धा आनंद घेतो। आज या काव्यातील 6वा सर्ग जो आहे ज्याचं नाव आहे इंद्रगर्व परिहार। भगवंतानी इंद्राला झालेला जो गर्व आहे त्याचा परिहार कशा स्वरूपाने केला, कोणत्या पद्धतीने केला, तो कथाभाग आज आपण पाहणार आहोत। वेदैश्च सर्वे स्मृतिभिः पुराणे शास्त्रे च तैस्तैर्मुनिभिः प्रणीते ज्ञातन्न सम्यक् खलु यस्य रूपं भक्तप्रियं तं गिरीशं नमामि। भगवान शंकरांना नमस्कार करताना आप्पा म्हणतात, ज्या भगवान शंकराचं स्वरूप नेमकं काय हे कोणालाही कळालं नाही, पूर्णपणे तर कोणालाच सांगता आलं नाही। वेदांनी प्रयत्न केला, वेद म्हणाले नेती नेती, म्हणजे असा नाही असा नाही, नेमका कसा तर सांगता आलाच नाही। पण सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला नीती नेती असा उच्चार झाला। श्रुतींनी प्रयत्न केला, पण श्रुतींनी सांगितलं की हा मनबुद्धीला न कळणारा, मनबुद्धीला अगोचर असा आहे। वेदैश्च सर्वे स्मृतिभिः पुराणे, पुराणांनी प्रयत्न केला, पुराणांनी इतकी रूपं सांगितली आणि त्या प्रत्येक रूपातली विविधता आपल्याला सुद्धा भांबावून टाकण्यासारखी आहे की नेमका कसा याचं कोड आपल्यासारख्याला सहज पडतं। शास्त्रांनी पण आपलं आपलं मत नोंदवलं, प्रत्येकानं आपल्या मताप्रमाणे हेच स्वरूप भगवान शंकराचं किंवा भगवंताचं हेच स्वरूप आहे असं स्पष्टपणे सांगितलं। आता ते कसं सांगितलं तर प्रत्येकानं आपापल्या रुचीप्रमाणे सांगितलं, भगवंतानंही ते मान्य केलं। शिवमहिमणामधला तो श्लोक आहे, रुचिणाम वैचित्र्यात रुजकुटील नाना पथजुषाम, म्हणजे ज्या ज्या पद्धतीची तुमची आवड आहे, तुमचा मग सरळ मार्ग असो वाकडा मार्ग असो, त्याचं गंतव्यस्थान जे आहे, किंवा आपण प्रत्येक वेळेला जे म्हणतो की आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति, तेव्हा भगवंता त्या सर्वांचं गंतव्यस्थान जे आहे ते केवळ तुम्हीच आहात। असो,
सर्व वेद, स्मृती, पुराण, वेगवेगळ्या ऋषींनी रचलेली शास्त्र यांना ज्याचं ज्ञान यथार्थपणे होत नाही, पण भक्त ज्याला प्रिय असतात, भक्त प्रियमतम गिरीशम नमामि, अशा त्या शंकरांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार आहे. ज्यांची रामकथा उदार चरिता वस्त्रे सहस्रावधी, अश्रूंचा करुणाभिषेक करीती या हिंदू भूच्या हृदी. पुण्या भारत संस्कृतीवरी जिची होरी अली अक्षरे, ते वाल्मिकी मुनी कवीत पहिले, मी वंदितो आदरे. राम, राम हा शब्दच मुळात असा आहे की जो स्वतःला हिंदू म्हणवतो आणि हिंदू असल्यासारखा वागतो, त्याच्या हृदयात भगवत रूपानं राहणारा हा जो शब्द आहे तो आहे राम. सहस्त्रावधी वर्षापासून राम या शब्दानं, रामाच्या महिम्यानं भारतातील प्रत्येकाच्या मनावर, मग तो असेतू हिमाचल कुठेही राहणारा असो, त्याच्या मनावर एक अधिराज्य गाजवलेला आहे. आता तो काळ मध्यंतरीचा विचित्र होता, ज्यावेळेस आपण एक झालो नव्हतो म्हणून त्या रामाला सुद्धा अडचणीत राहावं लागलं, धुळीत राहावं लागलं, एखाद्या काय म्हणतात तंबूत राहावं लागलं. पण आपण जेव्हा एक झालो तेव्हा भगवंताचं आजचं दिव्य दर्शन आपल्याला करायला भेटतं. अशा या रामाने आणि रामचरित्रानं सहस्त्रावधी वर्षापासून मानवी मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि त्या रामायणातील जो कारुण्य रस आहे तो या हिंदू भूमीच्या हृदयावर सतत अभिषेक करत असतो. पुण्या भारत संस्कृतीवरी जिची कोरी अली अक्षरे, आणि भारतीय संस्कृतीवर राम आणि रामकथा ही हृदयावर कोरलेली असल्यासारखी आहे. ती रामकथा लिहिणारे जे कवीमधील पहिले कवी, आद्य कवी ज्यांना म्हणलं जातं, त्या वाल्मिकींना मी वंदन करतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करतो. मोहविधीचा ऐसा निरसुन, गोपगणी परते मनमोहन, मुले पुढे घेऊन शिदोरी, तशीच होती यमुना तीरी. काल ब्रह्मदेवाच्या मोहाचं निरसन केलं, भगवान परत आले, जी वासरं तिकडे गेलेली होती तेवढे घेऊन आले, बाकीचे तर सगळे जसेच्या तसे होते. या गोपांना भगवंतांनी सांगितलं होतं चालू द्या तुमचं, मी जाऊन येतो. पण ह्यांनी चालू दिलं का? त्याला जसे तो ब्रह्मदेव घेऊन गेला होता हे तसेच होते. हातातला घास हातात, तोंडातला घास तोंडात, घशाच्या खाली सुद्धा नेला नव्हता. का? तर कृष्ण बरोबर नव्हता, भगवान सोबत नव्हते म्हणून त्यांनी तोंडातला घास तोंडातच ठेवलेला होता. किती काळ? वर्षभर हे असेच होते जागच्या जागी. तशाला तसे ते यमुनेच्या काठावर बसलेले होते. श्री कृष्णाची विचित्र माव, कुणान काही कळला ठाव, विशंक म्हणती गोपकुमार, कृष्णा चलना किती उशीर. ते भगवंत आल्याबरोबर ते जागे झाले आणि भगवंताला म्हणतात, अरे कृष्णा किती उशीर रे, किती वेळ लावलास? म्हणे आम्ही बघ हातातला घास हातात, तोंडातला तोंडात ठेवून तुझी वाट पाहतोय. भगवंत बसले. हरी समोरी अर्धवर्तुळे, गोप बाळ ते बसले सगळे, करी घेऊनी भाकर कांदा, प्रेमे म्हणती घे गोविंदा. जो काही भाकर कांदा त्यांच्याजवळ होता तो एक एक घास भगवंताकडे द्यावा, घे गोविंदा घे. आता हे अर्धवर्तुळाकार का बसायचे? तर त्यांचं पोट काही अन्नानं भरणार नव्हतं, भगवत दर्शनानं त्यांचं पोट भरणार होतं. म्हणून भगवंत दिसावं म्हणून ते बरोबर अर्धवर्तुळ करून भगवंताच्या समोर बसायचे. एक उसळ दे दुसरा भाजी, कुणी म्हणत गे चटणी माझी, पेंद्याचे ते ताक शिळेही, श्रीहरी मिटक्या मारित भुरकी. कुणी उसळ द्यायचा आणलेली, एक घास त्याच्यातलाच कोणी चटणी लावून द्यायचा. आणि ते विटलेलं ताक जरी असतं त्या पेंद्यानं आणलेलं, ते सुद्धा भगवंत म्हणायचे वा याच्यात काहीतरी वेगळी गोडी, हे मला दे म्हणायचे, तू नको पिऊ. घास कुणाच्या मुखीचा ओढी, आणि म्हणे या मधी बहु गोडी, कुणी स्वतःस्तव काही लपवी, श्यामतयाचे सर्वच पळवी. कुणाच्या मुखात चाललेला घास त्यानं कालवून स्वतःच्या मुखात घालत असताना भगवंतानं त्याचा हात धरावा आणि आपल्या मुखात वळता करून घ्यावा घास, आणि म्हणायचे हा सगळ्यात गोड घास आहे. त्याच्यात एक, आता सगळे नमुन्याचे लोक असतात सोबत, तसे पोरही नमुन्याचे होते. एक काही जणांना सवय होते आपल्या घरून काही वेगळं आणलं, कदाचित त्याच्या आई घरी काही आदल्या दिवशी कार्यक्रम झालेला असेल
वेगळं काहीतरी बनवलेलं असेल, यानं आईनं बांधून दिलेलं, यानं ते लपवून ठेवावं आणि ते लपवलेलं भगवंताला बरोबर लक्षात यावं आणि भगवंत त्याचं सगळंच घेऊन पळून जायचं. भात भाकरी ताक दही ते असुनी साधी भाजी, अमृत सांडुनी सेवन्यास हे देवई होती राजी. जय हरी सुखकंदा. काय असायचं? भात भाकरी ताक जे काही असेल ते सगळं कालवायचे आणि हे वर भगवंत खाली खात होते, पण वर देवांना मात्र हे भेटत नव्हतं. ते अमृत सोडून हे कायसाठी खाली यायचे. गोड आजचा फारच काला असे लागला गोपजनाला, हृदयी भरले प्रेम हरीचे गोडीसी मग उणे कशाचे. आजचा काला त्यांनी जो केलेला होता तो अतिशय गोड झाला. का? हृदयी भरले प्रेम हरीचे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम भरलेलं होतं, मग तिथे गोडीची उणीव कशी असेल. त्यांनी हे एकत्र केलेलं सगळ्यांनी मिळून खावं आणि भगवंतांनी त्यांना सांगावं, म्हणले आता तुम्ही काही हात धुवायला जाऊन यमुनेवर जाऊ नका म्हणले, कारण ते देव मासे होऊन या आले प्रसाद घ्यावया. ते देव मासे होऊन आलेत. त्यांना म्हणले मी चला म्हणलो ज्यावेळेस, त्यावेळेस यायची तयारी नव्हती त्यांची अवतार घ्यायच्या वेळेला. आज म्हणले प्रसाद घ्यायसाठी माशाच्या रूपाने आलेले आहेत. म्हणले सगळ्यात सोपा उपाय सांगतो म्हणले, असे पुसा म्हणले दोन्हीकडे हात, मोकळा म्हणले, कोणाला प्रसाद भेटणार नाही काय नाही म्हणले. एवढा सोपा आहे का म्हणले प्रसाद? प्रसाद घ्यायसाठी कृष्ण कथेला यावं लागतं, घरपोच प्रसादाची सोय होणार नाही. गोविंदावर भाविक गीते गाता आदरे गोप बालते, परत निघाले निजा घराला वेश जयांचा साधा भोळा. खांद्यावर घोंगडी शिरावर गोंड्याची ती टोपी सुंदर, गोपी चंदन टिळाल लाटी पदी वाहणा करात काठी. आपापल्या घराला निघालेत, खांद्यावर घोंगडी आहे, शिरावर गोंड्याची टोपी आहे, हातात काठी आहे आणि भगवंत फिरवी कर निज गाई पाठी, एक वाजवी पावा ओठी गमत कोणी वदती हासून, हात हरीच्या गळ्यात घालून. कोणी भगवंताची इतकी म्हणजे इतका लढिवाळपणा आहे, इतकी भगवंताची सलगी आहे यांची, की सहज त्यांनी भगवंताच्या गळ्यात हात टाकावा आणि सोबत सोबत भगवंताच्या यावं. यती मुनींना स्वप्नातही जे भाग्य कधी गवसेना, तेच करीतसे खेळी मेळी गोपाळांच्या सदना. जय हरी सुखकंदा. म्हणू यती मुनींना स्वप्नातही जे भाग्य कधी गवसेना, यती मुनींना स्वप्नातही जे भाग्य कधी गवसेना, तेच करीतसे खेळी मेळी, तेच करीतसे खेळी मेळी गोपाळांच्या सदना. यती मुनींना स्वप्नातही जे भाग्य कधी गवसेना, यती मुनींना स्वप्नातही जे भाग्य कधी गवसेना. यती मुनींना अनेक जन्माच्या साधनेनंतरही बहुनाम जन्मना म्हणते. हे सगळं ज्यांना एवढे प्रयत्न करून सुद्धा भेटलं नाही, ते या गोपांना इतक्या सहजतेनं उपलब्ध झालं. ते खेळ खेळते भगवंत त्या गोपांसोबत. असं हे सगळं चाललेलं असताना एके दिवशी नंदाच्या घरामध्ये काहीशी गडबड होती. सगळे लोक जमा झालेले होते गावातले. नंदगृहासी एके दिवशी जमले काही गोकुळवासी, विचार विनिमय करण्यास्तव, विचार विनिमय की करण्यास्तव, कारण जवळी आला उत्सव. काहीतरी एक उत्सव होता त्यांच्याकडे करायचा आणि तो कसा साजरा करायचा हे ठरवण्यासाठी ते सगळेजण नंदाच्या घरी आले होते. गोकुळात होती परिपाठी, याग करावा इंद्रासाठी, श्रावण मासी प्रतिवर्षाला, आली ती समीप वेळा. इंद्रासाठी यज्ञ करण्याची त्यांची एक परिपाठी होती. दरवर्षी श्रावणात ते इंद्रासाठी यज्ञ करायचे.
आता हा कार्यक्रम करायचा म्हणल्यावर सगळ्यांची मदत लागणारच. चर्चा करती सर्व गोपजन, मध्ये नंद लोडासी टेकून, सिद्ध पुढे साहित्य विड्याचे, वृद्धास्तव खलतसे रुपयाचे. आता लोक चर्चेला आले म्हणल्यावर पान सुपारी समोर ठेवलेली असायची, म्हणजे ते खात होते पान सुपारीच म्हणून. आणि जे वृद्ध मंडळी होते त्यांना तसं पान खाता येत होतं म्हणून कुठून खाता यावं म्हणून चांदीचे खलबत्ते असायचे. मग काय काय चर्चा व्हायची यांची इथं. आता मुळात आपण त्या दिवशी ऐकलं की नंद म्हणे ती पूर्व दिशा ती, नंद जो म्हणेल ती पूर्व दिशा असणारं गाव होतं. ते मुख्य माणसाचं ऐकणारे लोक होते. काय ठरवायचं होतं, यज्ञासाठी विप्र कोणते, बोलविणे विद्वान जाणते, मंडप भव्य कुठे उभवावे, कार्य कोणते कुणी करावे. कोणी काय काम करायचं हे ठरवणं अत्यंत महत्वाचं होतं. कारण इथं एकही असा नव्हता की आता काय येईल वाट्याला आणि काय करावं लागेल मला असं म्हणणारा एकही नव्हता. प्रयोजनाची वा यज्ञाची सामग्री अन्नादी, वदती सारे मी करीतो मी, प्रथम मला द्या संधी, जय हरी सुखकंदा. हे जुन्या काळी होतं असं. लोक उत्सवांना आवर्जून मी करतो, मला आधी संधी द्या, मला आधी संधी द्या. आता ते वर्गणीवालं दारासमोर आलं की आधी 1 2 3 आडव्या म्हणजे पट्ट्याच, त्या नुसत्या कपाळावर आठ्या नाही, त्या चांगल्या पट्ट्या इतक्या पडतात. आता हे सगळेच जण मी करतो मी करतो मी करतो असं म्हणल्यावर नंद म्हणाला असं नसतं रे. सर्वच कामे करीन मी, हे केवी हो येईल कामी, नंदवदे हा सुनितयांना, श्रम विभागत कार्यात हवाना. कोणत्याही कार्यक्रमात काम विभागून केलं तर आनंद आहे. म्हणजे प्रत्येक मी करतो म्हणल्यानंतर एकट्यावरच कुणावर तरी ताण येईल आणि जो काम न करणार आहे तो मोकळाच राहील. म्हणले काम सगळ्यांनी वाटून केलं पाहिजे. आणि या अशा मोठ्या कार्यात कुठलंही काम लहान नसतं, कुठलं काम मोठं नसतं. म्हणजे जे हाती पडेल ते काम तुम्ही करा. मोठ्या कार्य लहान मोठे, कृत्य न माना कधीही कोठे, जे जे भागा येईल वाटून, तेच करावे अंगा झाडून. तर मुख्य काम तर काय असते कुठल्याही कार्यक्रमामध्ये की भोजन व्यवस्था. आणि ते करण्याची म्हणजे बाकी कामं करण्याची इच्छा असते. वाढायला म्हणलं की सगळ्यांच्या जीवावर येते. मग आवडतं वाढायला कोणतं, आमचे आप्पा गमतीनं म्हणायचे मीठ वाढणे आणि तूप वाढणे हे काम घ्यायला सगळे तयार असतात म्हणे. बाकी मग आमटी भात वाढायचं म्हणलं की जीवावर येते. कारण ते न सांडता बादलीतून बरोबर वाटीपर्यंत गेलं पाहिजे. किंवा भाताचं ताट आमच्या गोट्यातली पद्धत आहे, हातानं भात सरकवता आला पाहिजे. ते भरलेलं ताट ते घेऊन चाललंच आधी मुश्किल, आणि बरोबर जेवढा पाहिजे हवा तेवढा भात त्याच्या ताटात जाणं हे काही इतकं सोपं नाही. म्हणून ते सगळे टाळायला पाहतात. मग पंगत वाढण्याचं काम तरी घेतील, उष्टी काढायचं लोक काम घेत नव्हते. म्हणून शास्त्रानं काय सांगितलं की अन्नदान करण्याचं जेवढं पुण्य आहे तेवढंच हे पत्राळी उचलण्याचं पुण्य आहे म्हणे. भगवंतानं स्वतः पत्राळी उचलल्या. म्हणून मग अशा कुठल्याही या कार्यक्रमांमध्ये कोणतंही काम लहान मोठं नसतं. जे काम तुमच्या वाट्याला येईल ते अंग झाडून करा हे नंदानं त्यांना सांगितलं. एक कुणाचे कार्य नसे हे, स्थान येथ सर्वांना आहे, काम करावे प्रेमे सादर, सुख देईल सर्वदा पुरंदर. सगळ्यांनी आपल्या प्रेमानं जे काम पडतंय ते करावं. त्याच्यानं काय होईल म्हणले, तो इंद्र तो पुरंदर तुमच्यावर कृपा करेल. आता एवढं त्यांनी म्हणलं आणि तितक्यात हे बाळासाहेब आले धावत पळत. तोच तेथ ये कृष्ण मुरारी, गळा पडून नंदास विचारी. लाडकं लेकरू काय असते ते आप्पा एकाच म्हणजे चौपाईच्या एका चरणात सांगतात. गळा पडून नंदास विचारी, मागून आलं आणि बापाच्या गळ्याला पडलं आणि काय विचारते, जमला का हा येथे मेळा, बाबा कसला विचार केला. बाबा हे लोक काय जमले तो म्हणले, काय असा काय तुमचा विचार काय ठरलाय, सांगा ना मजतात ठरविले काय तुम्ही सर्वांनी, हर्ष कशाचा सांगा सारे, दिसती प्रसन्न वदनी, जय हरी सुखकंदा. असं काय ठरवलं म्हणले तुम्ही की सगळे लोक आनंदित दिसत आहेत. आता एक म्हातारे बाबा त्या खलबत्त्यामध्ये आपला विडा कुटत होते. कुटता काय म्हणाले, लग्न तुझे ठरविले असे रे, विडा कुटीत कुणी वृद्ध उत्तरे, एकच पिकले हसू यामुळे, रुसली हरीची कपोल कमळे. अरे कान्या तुझं लग्न ठरवलंय म्हणले. त्याला राग आला थोडासा आणि सगळे हसले, त्याच्यामुळे अजून राग आला. तोंड बारीकसं करून उभे राहिले. आता हिंदळलं त्यांनी, बापाचे खांदे धरून हलवले.
हिंदळीत नंदाच्या अंगा, असे काय हो बाबा सांगा. वदे हरी दे नंद उत्तरा, इंद्रयाग ठरविला सुंदरा. अरे इंद्राचा यज्ञ ठरवलाय म्हणले, बाकी दुसरं काही नाही, उगा तुझी थट्टा करताय. कवन निमित्ते असती याची, आता याला प्रश्न विचारायची एवढी सवय त्यानं लागलीच पुढचा प्रश्न टाकला. काय कारण आहे म्हणे. कवन निमित्ते असती याची, बाळ रीत ही प्रतिवर्षाची. म्हणले आमची दरवर्षाची पद्धत आहे बाळा ही. इंद्र असे पर्जन्य देवता, सौख्या आपुले त्याचे हाता. इंद्र हा पर्जन्याची देवता आहे म्हणले. पर्जन्यो भगवान इंद्रा, भागवतात वर्णन येतं, पर्जन्याची देवता इंद्र आहे. आणि हे वैश्य आहेत. आता ते वैश्यांना आणि काय म्हणतात कृषीवालांना, या दोघांना तर पावसाची गरज पडतेच. म्हणले गवळी आहेत आपण, आपल्याला चारा चांगला पिकला तर आपल्याला आपलं गोधन चांगलं वाढवता येईल, म्हणून आपल्याला पावसाची आवश्यकता आहे. म्हणून पावसाची देवता म्हणून त्या इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करतो. पावसामुळे काय होतं म्हणले. पिकते शेती गवत उगवते, फळा फुलांनी तरुवन डुलते, सहजच त्याने गोधन वृद्धी, धनधान्याची होत समृद्धी. अन्नात भवती भूतानी पर्जन्य, अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव. म्हणजे त्याच्या पर्जन्यामुळे अन्न होते, अन्नामुळे ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे यज्ञात भवती पर्जन्य. हे सगळं होतं, हे सगळं होण्यासाठी पाऊस आवश्यक आहे म्हणले. म्हणून आपल्याला पावसाच्या या देवाला, इंद्राला प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञ करायचा आहे. आणि पावसाला याच्यामुळं काय म्हणतात म्हणले. जलाशयास्तव जीवन म्हणती, इंद्र कृपे लाभे ते, यज्ञ होत पर्जन्या कारण, ऐसे शास्त्र ही म्हणते, जय हरी सुख कंदा. त्याच्यामुळं आपल्याला यज्ञ करायचा. एवढं बोलले इथपर्यंत सगळं ठीक होतं. तो प्रसन्न होईल, पाऊस पडेल इथपर्यंत ठरले. पुढं नंदांना पुढचे वाक्य नसते बोलले तर कदाचित पुढचा खटाटोप झालाही नसता. पण ते बिचारा सरळ मार्गी माणूस होता. प्रसन्न नसता पती सुरांचा, सर्वनाश होईल आमचा, दोष विण्या म्हणून पुरहुता, या गामी हा करीतो आता. ते जर रागवला देव तर आमचा सर्वनाश होईल म्हणून. आणि त्याला तोषविण्यासाठी, आम्ही त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आम्ही हा यज्ञ करतोय म्हणजे. चिंती हरिहा याग कामनिक, भक्ती सुखासी असे विघातक, वाढविल हा चित्त मला ते, खंडिलेच पाहिजे मला ते. हा चित्त मलाच वाढ करल म्हणले. कामणिक यज्ञ आहे हा, यांची याच्या मागे कामना आहे, यांची काहीतरी अपेक्षा आहे, म्हणून हे यज्ञ करतायत म्हणले. याच्यानं आसक्ती वाढेल लोकांमध्ये. तर भगवान काही यज्ञाचे विरोधक होते अशातला भाग नाही. लागलीच लोक, नाही कृष्णानं तर यज्ञाला विरोध केला होता. यज्ञाला विरोध केला नव्हता, यज्ञाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराला, भगवंताशी जो व्यवहार चालतो की नाही, मी दिलं तर तू इतकं दे, त्या व्यवहाराला विरोध होता भगवंताचा. वदे प्रकट सावळा, हे मनात एवढं म्हणले, हा कामनिक यज्ञ आहे म्हणले, आणि याच्यानं मला काहीतरी केलं पाहिजे एवढं मनात बोलले भगवान. आणि प्रगट काय म्हणाले. वदे प्रकट सर्वास सावळा, या गौचिताना वाटत मजला, सर्व जगाचा प्रभू परात्पर, रागवेल तये अपनावर. म्हणले मला काही उचित वाटत नाही, याच्यानं जो परमेश्वर आहे, परब्रह्म आहे, परात्पर प्रभू आहे, तो नक्की रागवल म्हणले तुमच्यावर. का. ईशे हे जग रक्षायासी, लोकपालने मिले दिशासी, इंद्र वरुण मारुत वैश्वानर, तद्भीतीने कार्या तत्पर. त्या परमेश्वरानं काय केलं म्हणले, या सगळ्यांना, इंद्र असो, वरुण असो, अग्नी असो, वायू असो, यांना नौकर म्हणून नेमलेलं आहे म्हणे. प्रत्येकाला आपलं आपलं काम दिलेलं आहे, ते काम त्यांनी केलंच पाहिजे असा भगवंताचा दंडक आहे. तुम्ही ही नौकराला जी देताय ना म्हणले, ही दुसरी तिसरी काही नाही म्हणले, ही लाच आहे. जगतले करू परमेशाचे, हे तो सेवक त्याचे, कृपा कोठली या इंद्राची, देणे जगदीशाचे, जय हरी सुख कंदा. हे म्हणले नौकर आहेत, हे सगळं देणं जे आहे ते भगवंताचं आहे, यांची काही त्याच्यामध्ये यांचा मोठेपणा तो काही नाहीये. इंद्रयाग जरी केला येथे, लाच दिलेसे होईल की ते, रुचेल कैसे ते देवाला, तन्नियमाचा विघात झाला. लाच घेणं गुन्हा आहे म्हणले, पण लाच देणं सुद्धा गुन्हा आहे. त्याच्या त्या नियमाचा हा विघात होईल म्हणले. हे करणं मला तर काही योग्य वाटत नाही. त्यापेक्षा काय करूया, त्यापेक्षा हा गिरी गोवर्धन,
नामायसे ज्याचे वर्तन उत्तम करणे उत्सव याचा हा सुखदाता असे व्रजाचा. त्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा करूया म्हणले. त्याच्या नावाप्रमाणे त्याचं वर्तन आहे म्हणे गोवर्धन, गायींना वाढवणारा. अशा गोवर्धनाची आपण पूजा करू. काय करतो तो? स्वतः झिजून करी सुपीक भूमी रोधित मेघा वर्षा कामी दिव्य औषधी देई वत्सल भजता यात ते यथार्थ होईल. जमिनीची निर्मिती पर्वतांपासूनच होते, पर्वतांची झीज होते आणि सुपीक अशी जमीन निर्माण होते. ही सगळी पावसाची प्रक्रिया जी आहे, ढगांची अडवणूक जी होते ती पर्वतांमुळे होते, वृक्षावल्लीमुळे होते. औषधी वनस्पतींची निर्मिती सुद्धा या पर्वतराजींमधून होते. त्याचबरोबर चारा पुरवी हा गायीसी हाच रक्षितासे व्रजासी खेळ गडी हा गोपाळांचा चला करूया उत्सव त्याचा. हा चारा पुरवतो म्हणले आपल्या गायींना आणि आम्ही सगळेजण रोज तिथंच खेळतो. हा आमचा जणू खेळगडी आहे, त्याचा उत्सव करूया म्हणले. भजन समर्चन यजन असावे प्रेम पूर्ण हृदयाचे बाळगुणी भय करिता तेची होत विडंबन साचे जय हरी सुख कंदा. भजन समर्चन यजन जे काय आहे ते प्रेमपूर्ण हृदयानं करावं म्हणले. देवाची भीती हा प्रकारच चुकीचा आहे म्हणले. प्रेमानं केली तर ती सार्थक आहे, नाहीतर त्या पूजेचं निव्वळ विडंबन आहे म्हणे तुम्ही भीतीपोटी करत असाल. पटलेसे हे बहुतेकांना काही थोडे बदले नाना. जास्तीत जास्त लोकांना भगवंताचं म्हणणं पटलं, काही नाही नाही म्हणले. नंदासी कृष्ण प्रेमाने ना म्हणवे ना ठामपणाने. पण नंदाला कृष्णाच्या प्रेमापुढे काही नाही म्हणणं शक्य झालं नाही. खटपटनी रसयज्ञातील ती स्त्रियास कधीही रुचली नव्हती. स्त्रियांना तर ते रुचत नव्हतं, कारण जो यज्ञाला बसलेला आहे त्याला माहित असते इकडं ठेवा तिकडं ठेवा, तिकडचं उचला इकडं ठेवा. ही खटपट बायकांच्या जातीला नकोशी वाटतच होती. हर्ष जाहला फार तयांना प्रिय असतो उत्सव सर्वांना. त्यापेक्षा उत्सवी वातावरण प्रत्येकाला आवडत असतं. श्रीकृष्णाची जशी सूचना तशी जाहली सिद्ध साधना कामा झटती व्रजनारी नर प्रिय व्यक्तीचा न हो अनादर. आवडत्या माणसानं सांगितल्यावर प्रत्येक काम उत्साहानं होतच होतं. असे सगळेजण उत्साहानं झटायला लागले. काय केलं? पाककुशल त्या स्त्री वर्गाने कृष्णाज्ञा मानियली नाना परिची रुचकर हितकर पक्वाने निर्मियली जय हरी सुख कंदा. रुचकर बनवणं सोपं असतं, हितकर बनवणं अवघड असतं. पण यांनी काय केलं? रुचकर आणि हितकर दोन्ही एकत्र गुण असणारे पक्वान्न बनवले. आजच्यासारखं ते काय वडापाव पिझ्झा बर्गर नव्हतं. जे काय होतं ते घरी बनलेलं होतं, चवीलाही चांगलं होतं आणि शरीरालाही चांगलं होतं. कशापासून बनवले? आता हे यांच्यासाठीच आहे. दूध गहू साखर यापासून, ह्या तीनच गोष्टी बघा, दूध गहू आणि साखर. एक गहू प्रकार बहु हे तर तुम्हाला माहिती आहे. दूध असो, दही असो, तूप असो, लोणी असो, यापासून होणारे पदार्थ माहिती आहेत. साखर, मग ते साखर असो, बारीक दळलेली साखर असो, कांडसरी असो, गुळ असो, हे प्रकार. याच्यात थोडं आपण ते हरभऱ्याची डाळ बेसन घालायचं तेवढं ठेवलंय. या चार वस्तू जर, हे चार जिन्नस तुमच्याकडे असतील तर भारतात बनणारा प्रत्येक पदार्थ याच्यातून बनतो. याच्यापेक्षा निराळा असं काही लागत नाही. दूध गहू साखर यापासून मिष्टान्ने निर्मित वधूजन विविध पसारा विश्वाचा या त्रिगुणातून जणू निर्मी माया. या विश्वाचा जो पसारा आहे सत्वरज तमातून, या त्रिगुणातून जसा भगवंतानं निर्माण केलेला, मायानं निर्माण केलेला आहे, तसा हा या तीन पदार्थातून सगळी मिष्टान्न या स्त्रियांनी निर्माण केली. काय काय बनवलं लक्ष देऊन ऐका. फेण्या मांडे बेसन बुंदी पुरीची रोटी नि बासुंदी चिवडा चकली शेव डाळ ही पात्रे सजली विविध वड्याही कुरड्या पापड रुचिर मुरंबे कैरी भोकर भरली लिंबे परोपरीची फळे तशी ती थाटा काही सीमा नव्हती. सगळं बनवलं. फेण्या बनवल्या, मांडे बनवले. आता याच्यातलं काय घरी बनतं माहित नाही, काय काय बाहेरून येतं ते सांगता येत, पण त्यांनी मात्र सगळं घरी बनवलं. एवढे पदार्थाची जेवढी नावं घेतली तेवढी कमीत कमी डोळ्यापुढे तरी आली असतील तर नशीब आहे आपलं सगळ्यांचं. आणि हे बायांनी हे केलं. मग पोरांनी काय केलं? गोपाळांनी फुले आणली निळी लाल सित हिरवी पिवळी
कुणी गुंपिल्या माळा सुंदर, गजरे जाळ्या गुच्छ मनोहर. सीत म्हणजे पांढरी. मग शब्दांचे अर्थ सुद्धा सांगावे लागतात मध्ये मध्ये. अष्टगंध अर्गजाही अनुपम, गुलाल बुक्का चंदन कुंकुम, धूप दीप कापूर सर्वही, न्यून कशाचे उरले नाही. कशाची कमतरता नव्हती. जे जे पाहिजे पूजेला ते सगळं त्यांनी आणलेलं होतं. मंगल दिवशी प्रातःकाळी गोवर्धन शैलासी, गायी गोपी गोपाळासह, येत सखा ऋषिकेशी, जय हरी सुख कंदा. का मंगल दिवशी सकाळी सकाळी सगळेजण नटून थटून गायी गोपांसह भगवान तिथं आले. वाजू लागली मंगल वाद्ये, गोपी गाती सुस्वर पद्ये, झुली मनोहर गायी पाठी, घागर माळा नदती कंठी. गायींच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजू लागल्या आणि हे सगळे गीत गात गात त्या गोवर्धनाच्या पायथ्याला आले. फेर कुणी धरिले टिपर्यांचे, गोपाळाची लेझिम वाजे, जय घोषे भरले अंबर, जय घोषे भरले अंबर, असा वृंद तो ये शैलावर. श्याम सखा जो भक्त जनासी, ये पूजा या शैलवरासी. आता हे सगळेजण तिथं पायथ्याशी आले. भगवान स्वतः पूजेसाठी समोर आले आणि तितक्यात भगवंतांनी काय चमत्कार केला. स्वये भव्य तनु धारण केली. भगवंतानं भव्य असं रूप धारण केलं. घेता आपुली पूजा आपण. स्वतः धारण केलं रूप आणि स्वतःची पूजा. तेरा तुझको अर्पण. काय आपलं तरी जे जे आहे ते तुझंच आहे आणि तो स्वतःची पूजा करून घ्यायला लागला. नंद यशोदादी व्रजवासी, धाले पाहुण त्या रूपासी. क्षणभर घाबरले सगळेजण. एवढं मोठं भव्य रूप कृष्णाचं दिसतंय. पूजियले प्रेमे सर्वानी, आनंदाश्रू आले नयनी. पण पूजा केली आणि हे सगळं रूप, ही पूजा पाहून प्रत्येकाच्या नयनामध्ये आनंदाश्रू आले. गुलाल बुक्का फुले उधळुनी, षोडशोपचाराने, पूजन केले गोपजनानी, हृदय भरले हर्षाने, जय हरी सुख कंदा. सगळ्यांनी त्याची षोडशोपचारे पूजा केली आणि त्यांचं हृदय आनंदानं भरून आलं. ईशार्पित सत्पुष्प मालिका. आता भगवंताला घातलेल्या त्या माळा भगवंताने एकेकाला प्रसाद म्हणून द्यायला सुरुवात केल्या. धारण करती गोप गोपिका, सुममंडित ते दिसती अभिनव, लता वृक्षसे झाले मानव. मानवच होते पण गळ्यात अशा फुलांच्या माळा घातल्यानंतर असं वाटायला लागलं हे काही लता वृक्ष आहेत का काय, इतके सुंदर ते दिसायला लागले. मग हळूहळू उत्सवाच्या शेवटच्या टप्प्याकडे आले. भोजनाच्या पंक्ती बसायला लागल्या. भोजनास मग बसल्या पंक्ती, सर्वा वाढी करुणा मूर्ती, उच्च नीच हा प्रपंच काही, सर्वात्म्याने केला नाही. भगवंतानं सगळ्यांना एका ओळीत बसवलं आणि स्वतः भगवंत वाढतायत. ज्याचे दुर्लभ दर्शन नुसते, ब्रह्मसगुण ते इथे वाढते, आग्रह करती परस्परांना, घास बळेची भरवी काना. वाचताना सुद्धा त्यांचं काय नशीब असेल की भगवंत स्वतः जो कोणाला भेटत नाही तो यांना वाढतोय नवे नवे त्यांना एकेकाला घास भरवतोय भगवंत. अरे घे रे, काही होत नाही, एक घास घे, आग्रह करतोय. उत्सव तो जाहला समाप्त, भव्य रूप ते झाले गुप्त, दिधला सर्वा मंगलाशी, रक्षिण मी संकटी तुम्हासी. उत्सव समाप्त झाला. भगवंतानं जाता आता सर्वांना आशीर्वाद दिला. पुन्हा लहान रूप धारण केलं आणि आशीर्वाद काय दिला, मी तुमचं संकटात रक्षण करेल म्हणले. शिगोशीग भरली आनंदे मने तदा सर्वांची, विशेष गोडी मानव हृदया, असते नाविन्याची, जय हरी सुख कंदा. माणसाच्या मनाची खोडच आहे, नाविन्य आवडतं. प्रत्येक नवीन गोष्ट माणसाला आवडतं, जुनी झाली की ती आवडत नाही. इंद्रपरी संतप्त जाहला. आता यांना नवी गोष्ट आवडली उत्सवाची, पण त्या इंद्राला राग आला कारण त्याचा जो करभार जाणार होता तो यांनी रोखला नाही इकडेच. इंद्रपरी संतप्त जाहला, ओळखिले नाही कृष्णाला, प्रलय घनाते आज्ञा केली. तसं ईडी असावं कदाचित. त्यानं सांगितलं ईडी लावा म्हणले. आता यांनी आपला टॅक्स चुकवला आणि पाठवलं त्या प्रलय घनांना. म्हणले तुम्ही 800 वर्षा अशी काही धाड घाला रेड, ती म्हणले हे नीटच झाले पाहिजे. प्रलय घना ते आज्ञा केली, तये वर्षण्या प्रति गोकुळी, सुटे प्रभंजन घोर तातडी, गमे महीची होत वावडी. आता वावडी म्हणजे काय,
मोठा पतंग. ज्यांनी पतंग उडवले त्यांना माहितीये की पृथ्वीच जणू वावडी झाली, एवढा वारा सुटला की पृथ्वी डगमगायला लागली त्या वाऱ्यात. मेघ खंड की प्रचंड पर्वत, एवढाले मोठमोठे मेघ होते की पर्वत आहेत का काय आकाशात असे वाटायला लागले. अंधेरासह आले धावत, गडगडाट कापवी अजस्रे, जशी गर्जती सिंह सहस्रे, मध्येच चमके भीषण चपला, पिशाच जणू विचकी दंताला. एकदम वीज चमकावी असं वाटायचं, एखादी भुताटकी काहीतरी चालू आहे आणि ती दात विचकून आपल्याकडे पाहतीये. मुसळधार वर्षे जलधारा, तशात मारा करीती गारा. बघा, श्रावण महिना आहे. आधी वर्णन काय आलंय? श्रावणात गारा पडत नाहीत, पण त्यानं सांगितलंय आता तो पर्जन्याची देवता, सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळेच सुटा म्हणले. वारा सुटू देत, पाऊस पडू दे, गारा पडू दे, यांचं जेवढं नुकसान करता येईल तेवढं करा. मुसळधार वर्षे जलधारा, तशात मारा करती गारा, शिला ही फुटती त्या घाताने, शूर हृदय जणू पराभवाने. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये वर्णन आहे, मुसळाच्या धारा मेघ वर्षताती, गारा पडताती शिळा जैशा. त्याचा सरळ सरळ अनुवाद आहे. शिळा फुटतील एवढ्याल्या गारा होत्या म्हणे, आणि ह्या कशा फुटायला लागल्या होत्या? पराभव झाल्यावर शूराचं हृदय जसं विदीर्ण होतं तशा या गारांमुळे या शिला फुटायला लागल्या होत्या. कोसळताती घरे धडाडा, वृक्ष टाकीती अंगा, दुर्बल हृदयी सर्व मनोरथ, जसे पावती भंगा. जय हरी सुखकंदा. दुर्बल माणसाच्या मनातले मनोरथ जसे वेळोवेळी वारंवार भंग पावतात तसे यांचे घर पडायला लागले होते, वृक्ष पडायला लागले होते. काय झालं? कूप नदी ओढा सर सागर. कूप म्हणजे विहीर, नदी म्हणजे नदी, ओढा सर म्हणजे सरोवर, आणि सागर हे सगळं एकच झालं म्हणे. कूप नदी ओढा सर सागर, धान भेद राहिला महीवर. जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. पाणी पसरे प्रलय घडी सम, पातक्यान तरतम, जीव बापुडे सैरा वैरा, पळती धावा शोधा यास निवारा, सूर काढिती केविल बाणे, धाव धाव रे रथांग पाणे. तोपर्यंत भगवान बघत होते. यांची जी व्हायलेली फजिती होती ही पण भगवंतानं पाहिली. कुठपर्यंत? धाव धाव रे रथांग पाणे. जेव्हा शरण आले आणि धाव धाव रे रथांग पाणे म्हणल्याबरोबर भगवंताला थोडा कनवळा आला. तितक्यात एक म्हातारा काय म्हणला? वृद्ध बोलती हरीचे ऐकून, घेतियले हे संकट ओढून, बालिशता कारण नाशाची, त्राता आता कोण आम्हासी. म्हणजे पोरासोरी कारभार झाला म्हणले, त्याचा ऐकायला लागायला म्हणले आनंद. म्हणून ही भानगड आली म्हणले. नसती आफत आपण ओढून घेतली, त्या इंद्राची पूजा केली असती ते झालंही नसतं म्हणजे, संकट आलं नसतं. आता मात्र त्याचं बोलणं खोटं ठरवायचं होतं भगवंताला. काय केलं भगवंतानं? भक्त वत्सले तो गोवर्धन, करांगुलीवर धरिला उचलून, या रे येत सगळे, छत्र पहा हे गिरीने धरिले. भगवंतानं त्या गोवर्धनाच्या खाली आपली करांगुली घातली आणि केवळ एका करांगुलीवर तो गोवर्धन पर्वत उचलला. स्वतः उचलला असं म्हणले नाहीत. यारे येथे सगळे, छत्र पहा हे गिरीने धरले. कारण भगवंताला त्या गोवर्धनाचा मोठेपणा वाढवायचा होता, त्याचं महत्व वाढवायचं होतं. भय विवहल असाय जीवते, गोप गोपिका गायी, येती तेथे मनुनौकेसी, जेवी ऋषीगण जाई. जय हरी सुखकंदा. त्या जलप्रलयाच्या वेळेला जसे ऋषी मंडळी घेऊन मनूच्या नौकेमध्ये आले आणि त्या माशाच्या शिंगाला त्यांनी ते मनूची नौका अडकवली होती, त्यावेळेस जसा प्रसंग झाला तसंच भगवंतानं धारण केलेल्या करांगुलीवर धारण केलेल्या या पर्वताखाली सगळेजण गोळा झाले. म्हणजे मी नशृंगसी संरक्षकती, करांगुली कृष्णाची होती. तेव्हा त्या मास्याचं शिंग संरक्षक झालं होतं म्हणे. आता भगवंताची करांगुली झाली. अपूर्व विक्रम ऐसा बघता, सर्व नमविती चरणी माथा. भगवंताला सर्वांनी नमस्कार केला. अवघडेल ना हात हरितव, टेका देतो काठ्यांनी लव. आता हे पोरं काय म्हणायला लागले? देवा तुझा हात अवघडल म्हणले, आमच्याजवळ काठ्या आहेत, आम्ही आधार देतो म्हणले. भगवंता नाही, ठीक आहे म्हणले, तुम्हाला तुमची जशी इच्छा म्हणले. वधुनी बल्लव करता तेवी, हळूच हासे गालात लाघवी. आणि भगवंतानं कौतुक केलं. लावा म्हणले काठ्या. आणि थोडी करंगळी खाली घेतली. अरे अरे कृष्णा कृष्णा म्हणे, तू तुझं सावरू शकतो म्हणले, आमच्याच्यानं काही होत नाही म्हणले. आता हे चालू राहिलं. किती दिवस चालू राहिलं? 7 दिवस न भजरी कोसळे, गोकुळचे काही न बिघडले,
निज जननीच्या पंखा खाले पिले तसे निर्भय जन झाले. आईच्या पाखराच्या पंखाखाली आपली पिलं पाखरानं जशी घ्यावीत तसे 7 दिवस हे त्या गोवर्धनाच्या छायेखाली सगळे निर्भय राहिले. दुर्दिन सरले जल ओसरले अंधाराचे ठाणे उठले रवी उघडी जेवी नारायण योगशयन सरता निजलोचन. स्वतःचे योगशयन संपल्यानंतर भगवंतानं जसे डोळे उघडावे तसे सूर्यानं सुद्धा हळूच आपले डोळे उघडले आणि अंधाराचं जे ठाणं पसरलं होतं आजवर 7 दिवस ते दूर झालं. चकित लोचने बघती व्रजजन तशीच होती सदने वनराजी ही प्रसन्न बघता कृष्णा करती नमने जय हरी सुख कंदा. पण यांनी पाहिलं पाऊस थांबला आणि समोर पाहतायत तो काय आपलं गोकुळ जशाला तसं आपले घर जशाला तसे गावातल्या रस्ते स्वतःची अंगणं जशाला तशी काही कुठे बिघाड झालेला नाही सगळे झाडं उभ्याला उभे. आणि पुन्हा सर्वांनी भगवंताला नमस्कार केला. वदती देवा सद्गद वाचे तूच सर्व राखिले व्रजाचे संशय बाधा आता न होवो हे तर तुझ्या चरणावर राहो. काय मागणं मागितलंय देवा आता कुठल्याही संशयाची बाधा होऊ नये म्हणले केवळ तुझ्या चरणावर आमचा हेतू राहावा एवढा आम्हाला आशीर्वाद दे. नंद यशोदा हृदयी धरली मूर्त हा सरी मधुर हा सरी मूर्त सावळी गोप वधू पुरवाळून त्याते म्हणती ओ वाळू प्राणाते. यांनी तर हृदयाला धरलं लेकरू म्हणून पण यांनी आपल्या प्राणाला ओवाळून टाकावं एवढं भगवंताचं कौतुक केलं. जय जयकारे गोप गर्जती घेऊन कृष्णा खांद्यावरती नाचतात की प्रेम भराणी फुले उधळली दिवो कसानी. जय जयकारे गोप गर्जती जय जयकारे गोप गर्जती घेऊन कृष्णा खांद्यावरती घेऊन कृष्णा खांद्यावरती नाचतात की प्रेम भरानी नाचतात की प्रेम भरानी फुले उधळली दिवो कसानी. जय जयकारे गोप गर्जती जय जयकारे गोप गर्जती. या गोपांनी जय जयकार केला. कृष्णाला खांद्यावर घेतलं. यांच्याजवळ थोडीच हत्ती घोडे होते. भगवंताला खांद्यावर घेतलं आणि नाचत नाचत फुलं उधळत येत होते. यांची फुलं उधळणं पाहिले आणि वरून देवांनी सुद्धा फुलं उधळणं चालू केले. म्हणजे खरंच भगवंता कृष्णाच्या ह्या लीला पाहाव्यात आणि करावं तितकं कौतुक थोडं आहे. कशी मोडली खोड म्हणून आता बाकीचे देव फुलं वाहत होते पण इंद्र महाराज खोड कशी मोडली म्हणून आपल्या महालातून बाहेर आले आणि त्या आकाशाची खिडकी बाजूला करून आपण फार सुंदर वर्णन करायचे. आकाशाच्या आगाशीत येऊन म्हणजे काय तुमच्या गॅलरीत येऊन इंद्र पाहायला लागले म्हणे की खाली तमाशा झालेला कसा आहे खोड जिरली की नाही यांची. कशी मोडली खोड मनोनी इंद्र बघे गोकुळावरोनी व्रजपूर्वी परिसुखात लोळे उघडी झाकी सहस्त्र डोळे. आता त्याला काय एक डोळा होता का त्याला 1000 डोळे होते इंद्राला. तेवढे 1000 डोळ्यांची उघडझाप करू करू पाहायला लागला म्हणे अरे हे तर जशाल तसे दिसत आहेत. मग त्याला लक्षात आलं की आपण केलं ते चुकीचं आहे. येत कळोनी श्रीकृष्णाची महती देवेंद्राला हान मनुज परमेश परात्पर भक्तास्तव अवतरला जय हरी सुख कंदा. जगत कल्याणास्तव आलेला हा तोच आहे म्हणले. आता याला कळून चुकलं. आले खाली. मी सेवक हा मुचा स्वामी श्री धरावे पदरजा आम्ही क्षुद्र गणोनी छळिले त्याला किती घोर हा प्रमाद केला. कोण आज मज दुसरा वाली दयार्द्र आहे आवन माळी विनम्र होता चरणावरती क्षमा करील हा करुणा मूर्ती. ले आता जाऊन क्षमा मागितलीच पाहिजे आणि तो दयार्द्र आहे. तुम्ही माफी मागायला गेल्यानंतर तो मला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तो खाली आला. पुरंदराने देह आपुला श्रीकृष्णाच्या पदी घातला दिसू लागले सहस्र डोळे वाही अली श्री चरणी कमळे. भगवंताच्या पायावर लोळण घेतली आणि त्याच्या अंगावर असणारे ते सहस्त्र डोळे असं वाटायला लागलं भगवंताच्या चरणावर सहस्त्र कमळांचं अर्पण त्यानं केलंय. त्यानं स्तुती करायला सुरुवात केली. नमो महात्मन नमो नमस्ते विशुद्ध सत्वा नमो नमस्ते शांत तपस्वी स्वयंप्रकाशी क्षमा करी भोया दासासी. आपण पूर्ण ब्रह्म आहात मला क्षमा करा. त्यानं माफी मागितली देवाची.
राग लोभ मत्सरादी तुझसी स्पर्शती नर्षिकेशी दंड परी धरिसी खल दमना रक्षण्यास धर्मासी जय हरी सुख कंदा. तुझ्या अंतकरणात राग लोभ मत्सर काही नाही म्हणले, पण दुर्जनाचा नाश करण्यासाठी तू दंड धारण करतोस म्हणले. त्यांच्याविषयी राग मत्सर असतो म्हणून नाही, केवळ त्यांना त्यांच्या दुर्जनपणापासून दूर आणण्यासाठी तू सगळी लीला करतोस. दुर्धर माया त्रिगुणात्मक ही स्पर्शती येचा तुझसी नाही परी नाचवी ती आम्हा ते वश होतो या परी नाचवी ती आम्हासी वश होतो या मदमोहासी. तूच दिलेल्या ऐश्वर्याने मत्त जाहलो मी अज्ञाने. मला तरी ऐश्वर कोण दिलंय देवा? तुम्हीच दिलंय, पण मी माजलो म्हणले, अज्ञानामुळं मत्त झालो. मूर्खपणे उलटलो धण्यावर क्षमा करावी मज करुणा कर. आता ही त्याची क्षमा मागणं प्रामाणिक होतं म्हणून भगवंतानं लागलीच त्याला क्षमा केली. मिठी मारुणी श्री चरणासी लोटांगण घेई भूमीसी स्पर्शुण हासत वदे दयामय उठ उठ हो इंद्रा निर्भय. उठ म्हणले इंद्रा निर्भय हो, काही हरकत नाही म्हणले. आता या इंद्रानं काय केलं? आता भगवंताची सेवा करावं लागेल ना काहीतरी. इंद्रा देशे सुरधेनुनी नानियला गोवळा दुधाने दिसे तदा तो श्यामला घवी नीलमणी चांदण्यात जेवी. कामधेनूला सांगितलं भगवंतावर अभिषेक करा म्हणले, आणि त्यावेळेला भगवंत कसे दिसायला लागले? शुभ्र दूध त्या कामधेनूचं, आणि त्यामध्ये तो नीलमणी चांदण्यात ठेवल्यासारखा दिसत होता. भगवंताचा रंग निळा आहे आणि दुधाचा तो शुभ्र वर्ण त्यामध्ये नीलमणी चांदण्यात ठेवल्यासारखा भास होत होता. अखंड धारा स्रवती पयाच्या चार हरीच्या वरती. अखंड धारा स्रवती पयाच्या चार हरीच्या वरती. चहुवाणीतून भक्तिरसाचे चहुवाणीतून भक्तिरसाचे जणू का पाझर फुटती. जणू का पाझर फुटती. अखंड धारा स्रवती पयाच्या चार हरीच्या वरती. अखंड धारा स्रवती पयाच्या चार हरीच्या वरती. त्या चार धारा अखंडपणे भगवंतावर स्रवू लागल्या. काय वाटत होतं? चहुवाणीतून परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारी वाणीमधून भक्तिरसाचे जणू का पाझर फुटती. हे वर्णन केवळ केवळ आप्पांनीच करावं. आपल्यासारख्याला काय दिसलं असतं? चार धारा पडायला लागल्यात, भगवंताचा अभिषेक होतो. आपण रोज पाहतो ना भगवंतावर सहस्त्र अभिषेक होतो, सहस्त्रधारांनी अभिषेक. आपल्याला कधी हे सुचत नाही. दिव्य अर्पिली वस्त्राभरणे सम्राटासी मांडलिकाने कल्पवृक्ष सुमणाची माळा समर्पिली प्रेमे घननिळा. आता हा मांडलिकच होता ना, भगवान सम्राट होते, आणि इंद्रानं आपला मांडलिकपणा स्वीकार केला आणि त्याला काय उर्दूतला शब्द नजराना अर्पण केला. आणि त्या सोबतीला कल्पवृक्ष सुमणांची जी माळा होती ती भगवंताला समर्पित केली. पुन्हा पुन्हा वंदून ईशासी परते वासव निजस्थलासी गोप बाळ पुसतात हरीला कोण बुवा हा होता आला. वासव म्हणजे इंद्र परत गेला. आता इतका वेळ हे सगळं पाहत होते. हे चमत्कारिक माणूस कोण होता रे बुवा? कोण होता कृष्णा? तुझ्याजवळ आला, तुझ्या पाया पडला, तुला गळ्यात हार घातला म्हणले आणि निघून गेला. कोण होता? आणि सर्वांगावर त्याच्या कसले माशा समरे होते खवले. त्याच्या अंगावर हे माशासारखे खवले काय होते रे म्हणले. असं माणूस आम्ही पाहिलं नाही म्हणले कधी. देव म्हणाले वेड्यानो ते डोळे त्याचे राज्य करी हा स्वर्लोकाचे. ते त्याचे डोळे आहेत म्हणले, खवले नाहीत, आणि तो स्वर्लोकाचं राज्य करतो. आता हे सिदामा ते म्हणला स्वर्लोकाचं राज्य करतो, तो इथं येऊ शकतो म्हणले. चल पाहू या गावतयाचे. कृष्ण म्हणला मेल्या की न दिसते दिसत नसाचे. मेल्याशिवाय दिसत नाही म्हणले त्याचं गाव. इतकं सोपं नाही म्हणले, एक तर मरावं लागल. आता हे पोरत त्याच्यापेक्षा हुशार. कृष्णाला म्हणले तो आला की नाही म्हणले. जिवंत तो जर येथे आला अडचण मग कोणती आम्हाला.
तो जर जिवंत इथं येऊ शकतो, तो मरून आला का म्हणलं इथं, तो जिवंत आला, मग आम्हाला कशी अडचण व्हावं म्हणले, तू नेलंच पाहिजे म्हणले तिथं आम्हाला. आग्रह पाहुन गोपाळांचा स्वर्गतया दाखविला. देव म्हणले मिटा डोळे, डोळे मिटा, डोळे मिटा म्हणले की सगळ्यांनी डोळे मिटले. आता हे सीधामा थोडा आगाव होता, थोडे डोळे उघडे ठेवले काय व्हायले म्हणून पाहायला. हे सगळे वर गेले, हे दणकन अर्ध्यातून खाली पडलं. आग्रह पाहुन गोपाळांचा स्वर्गतया दाखविला, भक्ताला का अशक्य काही, मोक्ष ही सुलभ जयाला. जय हरी सुख कंदा. ज्याच्या सोबतीनं मोक्ष सुलभ होतो त्याच्यासाठी त्याच्या भक्तांना दुसरं काही अवघड आहे का म्हणले जाणवर. आता हे तिथं गेले, सुख भोगाचे जे का आगर, जिथं सुखच आहे, स्वर्ग म्हणजे केवळ केवळ सुख. सुख भोगाचे जे का आगर, जेत सुधेचे भरले सागर, सुरांगणाचा होत तनाना, रुचले नच ते स्थल गोपांना. गेले तिथं सुखच सुख म्हणले. प्यायला काय तर सुधा अमृत प्यायला आहे, दुसरं काही नाही म्हणले. आणि अप्सरा नाचतायत, पण त्यांचा तो विलास यांना काही रुचला नाही म्हणले. काय कृष्ण आहे म्हणले, काय गावंडळ लोक आहेत म्हणले, काय करायले. त्यांच्या वेळेस गावंडळ असे असायचे. आताच्या भाषेत सांगायचं तर काय शहरी लोक आहेत असंच म्हणले असते. कुठं काय करावं याचं भान नाही म्हणले. घर असतं कशासाठी रे, लाज नावाची चीज तर काही नाहीच म्हणे यांच्याजवळ. इथं अडचण आहे का म्हणले कृष्णा. क्षुधान म्हणती गोड सुधाना, भूकच नाही म्हणले, त्याच्यामुळे ती सुधा असते तरी ती गोड लागत नाही म्हणले. डोळ्याची पापणी लवेना, डोळ्याची पापणी लवत नाही म्हणले. भोकऱ्यासारखे डोळे हे पाहत राहतात म्हणले, टक लावून, भीती वाटायली म्हणले, त्याची पापणीच लवना. देवाचे अप्सरा विलास, ग्राम्य वाटले गोपगणास, प्रथम वासना निज वाढविने, तृप्ती सव मगनित धडपडणे, बहुजेवाया विजया खावी, ते विकृती ती निंद्य दिसावी. कसं आहे म्हणजे स्वतःच आधी वासना वाढवायची आणि त्या तृप्तीसाठी पुन्हा 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 धडपड करायची. आपण तेच करतो संसारामध्ये, आपलं हेच चालू असतं. हे कसं आहे म्हणले, खूप अन्न खाल्ल्या जावं म्हणून विजया म्हणजे भांग खावी, आणि मग भांग खाल्ल्यावर कितीही खावं मग ते पचेल न पचेल ते पुढं राहिलं. प्रेम आदर या चुकला वाटे, समाधान सात्विक ना कोठे. प्रेम आदर या गोष्टी तर यांच्याजवळ काही नाहीच. सात्विक असं समाधान सुद्धा यांच्याजवळ कोणी नाही. सतत यांच्या मनात काय चाललेलं असतं म्हणे, घेईल कोणी सुख हरू मम, या भीतीने सकळाशी श्रम. त्यांना केवळ माझं सुख कोणी हरून घेईल म्हणून यांना भीती वाटत राहते म्हणे. नको रे म्हणले कृष्णा, आपण आपलं खाली जाऊ. चल खाली हे पुरे श्रीपती, श्रेष्ठा पुले व्रजयावरती, स्वर सुख एकच एकच चवही, तव काल्याची सरया नाही. इथं स्वर एक, सुख एक, चव एक म्हणले. तुझ्या काल्यासारखी चव इथं नाही म्हणले. ते म्हणले ठीक आहे, पुन्हा मिटा डोळे म्हणले. डोळे मिटले, सर्व पुन्हा स्वर्गातून पृथ्वीवर परत आले. आता पुढे काय झालं, एके दिवशी हरिवणाला, गोपाळा सहलव कर आला, नसे पुरेशी जवळशी दोरी, भूक लागली, भूक फार लागली दुपारी. काहीतरी असेल आदल्या दिवशी कार्यक्रम, आईची त्यांच्या बीसी वगैरे काहीतरी असेल. सगळ्या आया गेल्या होत्या कुठेतरी, आणि सकाळी त्यांना उठायला उशीर झाला. रात्रीचंही काही उरलं नव्हतं, कारण त्या बाहेरूनच खाऊन आल्या होत्या. नाही ते बीसी नसेल त्यांची, त्या काळात मंगळागौर वगैरे असेल काही, त्या हळदी कुंकाला गेल्या असतील बिचाऱ्या. तिथं ते खेळ वगैरे होईपर्यंत वेळ लागला असेल, म्हणून यांचे दुसऱ्या दिवशी का कोण जाणे. पोरांना वाटलं असेल नाही माझी नाही अशी दोरी, त्यांना घेतली असेल, त्यांना घेतली असेल, त्यांना घेतली. योगायोग असा झाला की सगळे दुसऱ्याच्या भरोश्यावर, जो इतरावरी विसंबला त्याचा कार्य भाग नसला तसा हे सगळे दुसऱ्याच्या भरोश्यावर आले आणि एकाही जवळ शिदोरी नव्हती. आता दुपार झाली, अरे शिदोरी, ते म्हणले अरे मला वाटतं तू आणली असेल, तू आणली असेल. कोणाजवळ शिदोरी नाही. सगळ्यांना भूक लागली आता दुपारी. वदे श्याम जा जवळ चालला, यज्ञ असे की मोठा, मागुन आणा अन्न हवे ते, तिथे न काही तोटा. जय हरी सुख कंदा. कृष्ण म्हणाला काही काळजी करू नका, जवळ यज्ञ चालू आहे. यज्ञ जिथं आहे तिथं म्हणले अन्नाला काही तोटा नसतो. तिथं अन्न शिजत असतं, लोक अन्न संदर्पण चालू असतं, लोक जेवतात. तिथून मागून आणा म्हणले. आपल्याला लागतंच किती म्हणले, आपण 100-100 पोरं आहेत म्हणले. तिथं हजारो लोकांचं सहस्त्र भोजन चालतं म्हणले. तिथून जाऊन मागून आणा म्हणले. त्या परिपेंद्या काही गोपा,
ते पेंद्या थोडं मोठं होतं, ते काही कामाला म्हणलं की हे पुढं, त्याला सगळ्यांना चला रे म्हणले, आपण काही जण थांबा म्हणले, कृष्णा जो आपण जाऊन घेऊन येऊ. घेऊन आला यज्ञ मंडपा, नम्रपणे विनवी विप्राना, असे भुकेला मुचा कान्हा. त्यांना नम्रपणे विनंती केली, विप्रदेवा, वे भूदेवा, आमचा कृष्ण तिथं उपाशी आहे म्हणले, भुकेला आहे, तुम्ही काही आम्हाला अन्नाची तजवीज करा. त्यांची स्तुती चालू केली. वेदशास्त्र इतिहास पुराणे, अवगत सारी शब्दार्थाने. स्तुती आहे का त्यांची खरी गत सांगतोय माहित नाही, तुम्हाला शब्दार्थानं वेदशास्त्र इतिहास पुराण माहित आहेत म्हणले. उदार आपण सर्वही धार्मिक, याचकासन लावा विन्मुख. तुम्ही उदार आहात, आम्ही याचक म्हणून तुमच्याकडे आलो, धार्मिक आहात, आम्हाला काही विन्मुख पाठवू नका. तपोधनाच्या यज्ञा आपण, उद्यत करण्या जनकल्याण, या यज्ञाचा प्रसाद द्यावा, आम्हासीही हे भूदेवा. तुम्ही ज्या यज्ञात प्रसाद तयार केलाय, जनकल्याणासाठी तुम्ही यज्ञ करताय, त्या यज्ञाचा थोडा शेष जो असेल तो आम्हाला द्या. ते न मानिले विप्रगणाने, दृष्टी ज्यांची मंद धुराने. त्या धुरानं त्यांची दृष्टी मंद झाली होती, यांना कृष्ण म्हणल्यावर सुद्धा कळालं नाही. का? इंद्र या गजाने बुडविले, काय तयाचे आम्ही बांधिले. यांची दक्षिणा बुडाली होती ना इंद्रयागाची, ते म्हणले त्याने इंद्रयाग बुडवला, म्हणले काही गरज नाही, म्हणले आम्ही देणार नाही म्हणले त्याला अन्न. यजन करावे जास्त व तो हा, हवीर हरी गोविंद. ज्याच्यासाठी यज्ञ करावा तो हवीर हरी आहे. हा यजन करावे जास्त व तो हा, हवीर हरी गोविंद. प्रसन्न होता स्वये तयासी, अवगणिती हे अंध. जय हरी सुखकंदा. तो प्रसन्न झालाय, तोच तुमचा प्रसाद सेविण्यासाठी, त्याचे प्रसाद घ्यायला तो साक्षात आलाय तुमचा नैवेद्य स्वीकारायला. ते यांना कळालं नाही. जो यज्ञ स्वरूप आहे, यज्ञो यज्ञपतीर यजवा, यज्ञांगो यज्ञवाहना, हे रोज म्हणायचे. म्हणून त्यानं सुरुवातीलाच सांगितलं शब्दार्थाने. तुम्हाला शब्दाचा अर्थ तेवढा माहिती आहे म्हणे, तो मध्ये गेलाच नाही. तिथून निघाले. आता सोबत सिदामा होताच. सिदामा म्हणला, जे काम समोरून होत नाही पेंद्या, ते मागच्या दारानं होते म्हणले. हो बरोबर आहे. निघता तेथून वदे सिदामा, जाऊ आता अंतरधामा. स्त्री हृदयी हो दयानी भक्ती, पुरुषांपेक्षा उत्कट असती. दया असो भक्ती असो बायकांजवळ थोडी जास्त असते म्हणून आपण महिला वर्गांकडे मागायला जाऊया म्हणलं, मागच्या दाराने जाऊ. पाकगृहासी येऊन विनवी, आई आमुची दया करावी. आई हा शब्द उच्चारला की ते विरगळलं. त्यामुळे तो शब्दच मुळात असा आहे. त्या बायांना हे पोरं आले, आई एवढी दया करा म्हणे. काय दया करा? श्याम उपाशी आहे राणी, कळवळलो आम्ही ही भुकेने. श्याम तिकडं राणामध्ये उपाशी आहे आणि आम्हालाही भूक लागली म्हणे. धक्के आम्हा दिले द्विजानी, तुम्ही तरी द्या अन्न निदानी. हरीस भोजन हवे ऐकता, सती बोलल्या हर्षुन चित्ता. यांना तर आनंद झाला, भगवंताला भोजन पाहिजे. भाग्य केवडे आज उदेले, पुण्य आमुचे शिगास गेले. दुर्लभ जो की व्रत नियमासी, प्रसन्न तो झाला आम्हासी. एवढे व्रत करतो, उपवास करतो म्हणल्या, त्यानं नाही पावला, आज सहजासहजी मागायला आला म्हणले. देतो म्हणले, थांबा तुम्ही. सेवा ज्याची घडो म्हणोनी, झुरते सुरधेनुही. तो परमात्मा आजचा करी, आमुची स्वेच्छे घेई. जय हरी सुखकंदा. याची सेवा घडावी म्हणून ती कामधेनू सुद्धा आतुर असते म्हणले. तो आम्हाला स्वतःच्या इच्छेनं आमची चाकरी घ्यायला तयार आहे. त्या परमात्म्यासाठी आम्ही सगळं करू म्हणे. गोपगणानो तुम्ही खरोखर, कृपा किती केली ताम्हावर. हरी सकयानो पुढती भारे, आणू आम्ही पदार्थ सारे. तुम्ही थोडं पुढं म्हणल्या, आम्ही येतोच घेऊन. एक वदे, हे पुढं निघाले पोरं. त्या आपसात त्यांचं बोलणं चालू झालं. एक काय म्हणाली, एक वदे हळू अजूनी काही, नैवेद्यासी ठिकाण नाही. ती म्हणली, अगं अजून नैवेद्य व्हायचं आहे. दुसरी म्हणली, वदी दुजी गे नसो नसे तर, स्वये आज ओळगे परात्पर. ते म्हणजे तो परात्पर ओळखलाय आज. आणि काय, आज नैवेद्य दाखवायचा दिवस नाही म्हणे, आज नैवेद्य भगवंताला खाऊ घालायचा दिवस आहे. थोड म्हणली, तो नैवेद्य वगैरे राहायला काही सांगू नकोस. या विविधांनाची पात्रे सुंदर,
यज्ञवधू घेऊन शिरावर हरिगुण गाता पथे शोभती जणू अवलंबुण नवरस भक्ती. नवरस भक्ती, नवरसांनी जशी भक्तींचा अवलंब केला अशा या सगळ्या जणी विविध अन्नाची, मग त्याच्यामध्ये पक्ष भोज्य लेह्य चोष्य हे सगळे प्रकार होते. चावून खायचे, चाटून खायचे, सगळे प्रकार अन्नाचे त्यांनी सोबत घेतले आणि मुकुंद माधव हरी हरी बोल म्हणत 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 त्या तिथून निघाल्या. आता या सगळ्या निघाल्या, एकीचं काहीतरी राहिलं होतं मागे, म्हणून ती घ्यायसाठी म्हणून पुन्हा घरात आली. सर्व निघाल्या एक राहिली, तो तत्पतीने तिला पाहिली. आणि तेवढ्यात तिच्या नवरा काहीतरी घ्यायला म्हणून तोही घरात आला आणि हे आला. ही काय घेऊन चालली म्हणून त्यानं तिला पाहिलं. हात ओढिला ही सडून नष्टे, सांग कुठे चालली सदुष्टे. हाताला हिसका मारला आणि धरलं तिचं मनगट. म्हणजे कुठं निघालीस ग दुष्टे. तो गवळ्याचा पोर चोरटा, तो गवळ्याचा पोर चोरटा, कुलटे तू त्यासाठी. नेशी जेवण आज्ञा विरहित, लाज नसे का पोटी. जय हरी सुखकंदा. हे चोट्ट आहे म्हणले, आणि त्याच्यासाठी तू माझ्या परवानगी शिवाय अन्न घेऊन चाललीस, तुला शोभते का म्हणले, लाज वाटते थोडी तरी. ती म्हणाली, अहो नाथ वदाना भलते काही, वदत सती का कुळती येई. गवळी नाते ब्रह्म गोजिरे, तेथ मला जाऊ द्या आदरे. मी विनंती करते म्हणे, पदर पसरते, मला जाऊ द्या. ते गवळी नाही हो, साक्षात गोजिऱ्या रूपात आलेलं ब्रह्म आहे. आडविण्याचे घेता का श्रम, मन नुरले स्वाधीन आता मम. माझं मन माझ्या स्वाधीन नाही म्हणे, तुम्ही कशाला अडवण्याचे श्रम घेताय. तुम्हाला असं बघतो हो जातीस कसे ते, खांबासी बांधिले ती येते. असं म्हणतीस का, कशी जाते तेच पाहतो. हा म्हणले तुला खांबाला बांधून टाक. त्या सखूला जसं बांधलं होतं ना घरात, तसं हिला नवऱ्यानं बांधून टाकलं. बांधलं, बाहेरून कडी लावली, कुलूप घातलं आणि तो निघून गेला आपल्या आपल्या कामाला. हिनं इथं भगवंताची प्रार्थना जागच्या जागी चालू केली. हे गोविंदा सख्या कन्हैया, मोकलिसी काय दासी लाया. देह जयाचा तये रोधिला, प्राण परी का तुझसी मुखला. देवा, मी फक्त एकटीच वाईट आहे का, म्हणजे मला टाकून दिलंस, इथं अडकवून टाकलंस. म्हणजे माझा देह त्यानं रोखलाय, म्हणजे माझ्या प्राणाला रोखू शकणार आहे का. माझ्या ज्या सोबतीने आहेत, भगिणी माझ्या तुझ गोपाळा, कवळ देत असतील या वेळा. अन्न वाढिता गोपालागी, उरले मागे मीचा भागी. त्या तुला घास गाऊ घालत असतील म्हणले, मीच एकटी मागे राहिले का. कदाचित ते सखूसाठी दादांनी लिहिलेलं पद सुद्धा आपण या प्रसंगी आठवलं असेल. का निष्ठुर होशी सख. त्या सगळ्या जणी तुझ्या जवळ आहेत, मी एकटी इथे आहे म्हणले. मग हा देह तरी कशाला पाहिजे मला. दूर ठेवितो तुझ पुन्हायसा, देह नको हा मजला. नंद नंदना सख्याव दोन्ही, प्राण तिने सोडियला. जय हरी सुखकंदा. नंद नंदना एवढा शब्द तिनं म्हणला आणि जागच्या जागी तिनं प्राण सोडला. म्हणजे हा देह सुद्धा नको, जो देह मला तुझ्या भेटीपासून अडवतो. इकडे यज्ञसती जो घेऊन अन्ना, हरिसनिध येतात कानना. तो तेथेही हर्ष सहर्षणाचे, गात कृष्ण हरी मुकुंद वाचे. आता ह्या सगळ्या जणी पोहोचल्या अन्नाची ताटं घेऊन, तबक घेऊन. पाहतात तर काय, ही समोर यांच्या आधी येऊन पोहोचली, जी मागं राहिली होती ती. आणि ती नाचतीये भगवंताच्या समोर, भगवंताचं नामस्मरण करत. भगवंताला मध्येच एक एक घास खाऊ घालतीये. भरवी कृष्णा आलिंगन देतीये. भरवी कृष्णा दे आलिंगण, प्रेमे घेई चरणी लोळण. हे सगळं यांनी पाहिलं आणि बाकीच्या गवळण त्या विप्रस्त्रिया काय म्हणतायत. इतक्या लवकर येथे कशीही, नवल कुणा उलगडले नाही. अगं इथं मागं राहिली होती, ती आधी आली कशी. नंद सुताचे मग सर्वांनी, पूजन केले प्रेम भरानी. सगळ्यांनी मग आधी श्रीकृष्णाची पूजा केली आणि मग गोपाळासह गोविंदाचे भोजन झाले आनंदाचे. सर्वजणांना जेवायला बसवलं आणि सगळ्यांना, या सगळ्या जणींनी वाढलं.
देत हरी तृप्तीची ढेकर व दे यज्ञ फल तुम्हा पुरेपूर. देवानं ढेकर दिली आणि भगवंत म्हणाले तुम्हाला यज्ञाचं पुरेपूर फळ प्राप्त झालं. अर्ध फळ तर प्राप्त होतच म्हणे, त्यांनी यज्ञ केला, अर्ध्याच्या वाटेकरी आहात तुम्ही नेहमीसाठी, पण आज पूर्ण फळ तुम्हाला आहे म्हणे. आता सुखाने जा सदना प्रत होतील सारे सफल मनोरथ. आता घरी जा म्हणले, तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुमची आता मात्र सखी ही भिन्न मजहुनी होणे नाही. तुमची ही जी सखी आहे ती माझ्यापेक्षा वेगळी होणार नाही म्हणले. आता नाश वृत्तीचा होता जेवी ज्ञान भक्ती भिन्नता नुरावी. जेव्हा वृत्ती नाहीशी होते तेव्हा ज्ञान आणि भक्तीत वेगळेपणा असा काही राहत नाही. ज्ञानी येथे स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपली म्हणू. माऊली म्हणतात ते वेगळं काही राहिलंच नाही म्हणे, सगळं एक झालंय म्हणून ती काही तुमच्या सोबत येणार नाही. ह्या घरी आल्या आणि घरी आल्यावर यांनी काय पाहिलं तेव्हा ते भगवंत काय बोलले त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही बिचाऱ्यांच्या. त्या आपल्या निघाल्या परत. येता सती परतुनी कळले तयासी टाकून देह मिळली जगदीश्वरासी. इथं तिचं आडवं पडलेला देह पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं. येता सती परतून कळले तयासी टाकून देह मिळली जगदीश्वरासी. हा धन्य धन्य पद मेळविले सखीने आम्हा सकान तरी बांधियले पतीने. त्या म्हणल्या तिनं धन्य पद मिळवलं म्हणलं, आमच्या नवऱ्यानं का आम्हाला बांधलं नाही म्हणलं. आम्ही फक्त भगवंताला खाऊ घालून आलो, ती तर भगवत स्वरूप झाली. आणि त्यांनी मनोमन त्या ब्राह्मण स्त्रीला त्यांच्या सखीला सुद्धा नमस्कार केला आणि भगवंताला सुद्धा नमस्कार केला. आणि या इथे आजचा हा कथाभाग संपला. गोपाल कृष्ण महाराज की जय. उद्या भक्तिविलास हा सर्ग आहे 7वा.